उज्ज्वल निकम राज्यसभेत खासदार, संतोष देशमुख हत्येची केस पाहणार का? नेमका कायदा काय सांगतो? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी 4 सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे आहेत. राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते संतोष देशमुख हत्येची केसमध्ये विशेष वकील म्हणून काम पाहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस पाहणार का? चला तर पाहूया कायदा काय सांगतो. राज्यसभा सदस्य म्हणजे संसद सदस्याला कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेता येतो. सरकारी वकील म्हणजेच कार्यकारी शाखेतील सरकारी प्रतिनिधी असतो. तो राज्य व केंद्र सरकारच्या वतीने खटल्यात भूमिका बजावत असतो. या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये टोकाचा हितसंबंध असतो. त्यामुळे या दोन्ही भूमिका एकत्रितपणे निभावता येत नाहीत. त्या नियमानुसार राज्यसभा सदस्यपदावरील एखादी व्यक्ती विशेष सरकारी वकील म्हणून राहू शकत नाही. सामान्यतः एकाच वेळी एखाद्या व्यक्तीला राज्यसभेचा सदस्य आणि सरकारी वकील ही दोन्ही पदे एकत्रितपणे भूषवता येत नाही. त्यामुळे आता संतोष देशमुख हे प्रकरण कोणत्या सरकारी वकिलाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा.